नमस्कार. डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सत्राखाली आपण वेगवेगळे विषय बघत असतो. त्यात आज आपण बघणार आहोत मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. सध्या जगभर चर्चा चालू आहे की जी अपॉर्च्युनिटी 1990च्या दशकामध्ये अख्ख्या जगाने चायनाला दिली, स्पेशली अमेरिकेने दिली, आणि त्याचा वापर चायनाने पुरेपूर करून पूर्ण जगासाठी आज एक मॅन्युफॅक्चरिंग बेस गेले 30 वर्ष त्यांनी इतका मजबूत केलेला आहे की जगातले जवळजवळ 70 ते 80% प्रोडक्ट्स जे आहेत ही चायनामध्ये बनले जातात किंवा त्याला लागणारा जो कच्चा माल आहे तो चायनामध्ये बनला जातो. अशा पद्धतीने ज्या वेळेला एखादा देश पुढे येतो त्यावेळेला त्याची जागतिक पूर्णच्या पूर्ण व्यापारपेठेवरती चांगली पकड असते. आणि ही पकड मजबूत ठेवण्यासाठी आणि जे काही त्यांनी आज अचीव केलेलं आहे वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेसमध्ये त्यांनी जे एक्सेलन्स मिळवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याच्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे, त्यातली काही भाग जरी आपण आज आपल्या भारतामध्ये आणू शकलो, अगदी 20-30% भाग, आणि ती अपॉर्च्युनिटी सध्या जगात चायना प्लस पॉलिसीमध्ये आपल्याला बघायला मिळते आहे. आणि ती बघण्यासाठी जर आपल्याला तयारी करायची असेल तर पहिल्यांदा मॅन्युफॅक्चरिंग काय आहे, त्याचे काय काय पैलू आहेत, कशा पद्धतीने त्याच्यावरती विचार केला जातो, आणि जागतिक दर्जा जर या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये मिळवायचा असेल तर तो कशा पद्धतीने आपल्याला मिळवायला लागेल याचं आपण या प्रेझेंटेशनमध्ये एक छोटंसं अनुभव घेणार आहोत. आणि जसे आपण प्रत्यक्षात भेटू त्यावेळेला आपण जास्तीत जास्त याच्यावरती चर्चा करू. आता तुम्ही बघाल तर पूर्वापार असं दिसून आलेलं आहे की जो देश मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रगती करतो, उत्पादनात प्रगती करतो, तो त्याचं इकॉनॉमिक्स म्हणजे त्याची जी आर्थिक परिस्थिती असते ती चांगल्या पद्धतीने ते मॅनेज करू शकतात. त्यांचं जे दर वर्षाला जी आपली वाढ व्हायला पाहिजे, जसं आपलं जनगणना वाढत असते, आपलं पॉप्युलेशन वाढत असतं, तसं आपल्याला आपलं फायनान्शियल स्टेटस, आर्थिक स्थितीही सुधारावी लागते. अन्नधान्याचा पुरवठा चांगला ठेवायला लागतो. कपडे लत्ते, घर, रस्ते सगळ्यासाठी त्याची तरतूद करावी लागते. आणि हे सगळं जे होत असतं हे तुम्ही तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगमधनं ते मिळवू शकता किंवा घडवू शकता. आता मॅन्युफॅक्चरिंगच्या आधी आपल्याला डिझाईन किंवा मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, रॉ मटेरियल आहे, याचं सगळ्याचं नियोजन करावं लागतं. डिझाईन्स आपल्याला नवीन नवीन आयडियाज आणून किंवा त्याचं जास्त डिटेलिंग करून कशा चांगल्या पद्धतीने एखादं उत्पादन आपण तयार करू शकतो, एखादा प्रॉडक्ट किंवा एखादी वस्तू बनवू शकतो, याचं निरीक्षण आणि संयोजन हे करणं या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेसच्या आधी येतं. आणि आज हळूहळू भारत डिझाईन, डेव्हलपमेंट आणि रिसर्च, R&D किंवा ज्याला लागणारी जी काही संस्था असतात, काही एस्टॅब्लिश्ड ऑर्गनायझेशन्स आहेत, काही MSMEमध्ये आहेत, काही स्टार्टअप्समध्ये आहेत, बरेचसा रिसर्च असतो तो अकॅडमी यामध्ये युनिव्हर्सिटीज, कॉलेजेसमधनं होत असतो. त्यांचं सगळ्यांचं नियोजन करण्यासाठी हळूहळू सज्ज होत आहे. पण ही ज्यावेळेला बेसिक रिक्वायरमेंट आपण करतो आहे तेव्हा त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेसमध्येही आपण कसं चांगल्या पद्धतीने नियोजन करायला सुरुवात करायला पाहिजे यासाठी हे एक प्रेझेंटेशन आपण बनवत आहोत. आता ह्या स्लाईडमध्ये तुम्ही बघताय की मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे नुसती मशिनरी आणि टूल्स आपल्याकडे असणं किंवा एखादी कारखाना तयार असणं हे फक्त सफिशियंट नसतं. त्याला लागणारं जे मशिनरीला लागणारं काय असतं तर मशिनरीबरोबर आपल्याला त्याच्यात कशावरती काम करायचं, प्लास्टिक असू दे, लोखंड असू दे किंवा बाकी अन्य कुठलेही मटेरियल असू दे, ते आपल्याला असायला पाहिजे. आणि प्रॉडक्ट कुठला आपण करणार आहोत हेही आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे की त्याप्रमाणे आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस ठरवत असतो. पण ह्या रॉ मटेरियल, मशिनरी, टूल्स आणि कारखाने एवढंच फक्त नाही आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याला लागणारी जी वीज आहे, त्याला लागणारी जे स्किल्ड मॅनपॉवर आहे, त्याचंही आपल्याला नियोजन करावं लागतं.
आणि ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, मुबलक प्रमाणामध्ये वीज किंवा एनर्जीचे स्रोत आणि त्याला लागणारा स्किल्ड जो वर्कफोर्स आपल्याला पाहिजे, म्हणजे नुसतेच कामगार नाहीत, इंजिनियर्स आहेत, सगळ्या प्रकारचे जे आपल्याला काम करायला लागतात लोक, ते सगळे पाहिजेत तिथे. तर त्या लोकांचं आपण या इथे कसं नियोजन करतो आहे ते बघायचं आहे. ॲजिलिटी पाहिजे आपल्याला, क्वालिटी आपल्याला चांगली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक्स चांगलं पाहिजे. तर अशा गोष्टी आपण ह्या सगळ्या ह्या प्रेझेंटेशनमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. आता किती प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस अवेलेबल आहेत बघा. आत्ता आपण जर घेतलं तर सगळ्यात पहिल्यांदा ओतीव काम आपण जे करतो, कास्टिंग म्हणतो, ते आहे. मोल्डिंग आहे, की एखादं प्लास्टिकचं आपलं जर असेल तर त्याला ब्लो मोल्ड करतो, इंजेक्शन मोल्डिंग करतो, किंवा थर्मोफॉर्मिंग करतो, किंवा आपण पावडर मेटलर्जीसारखे कुठल्याही धातूची किंवा प्लास्टिकची पावडर करायची आणि ती थोड्याशा उच्च तापमानाला त्याच्यावरती दाब आणून त्याला शेप द्यायचा, त्याच्यामध्ये बॉन्ड तयार करायचा. जसं प्रेशर कुकरमध्ये आपण प्रेशर वाढवून अन्न लवकर शिजवतो, तसं या पावडर मेटलर्जीमध्ये आपण धातूचे जे बारीक बारीक कण असतात ते कण अत्यंत दबावाखाली दाबून त्याच्यावरती आपण ते एकमेकांना जोडतो. फॉर्मिंग तर आपल्याला माहितीच आहे, फोर्जिंग आहे, बेंडिंग आहे, स्टॅम्पिंग आहे, शेअरिंग आहे, मशीनिंग वेगवेगळ्या प्रकारचं आहे, टर्निंग, मिलिंग, शेपिंग, ड्रिलिंग, होनिंग. आणि हे सगळे केलेले वेगवेगळे पार्ट्स जे आहेत एकमेकाला जोडण्यासाठी वेल्डिंग, ब्रेझिंग, सोल्डरिंग, फास्टनिंग, ॲडेझिव्ज आहेत, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आणखी नवीन ग्लूज आता जे आलेले आहेत त्याच्यावरनं आपण जे काम करतो. आणि हे झालेला प्रॉडक्ट ह्याला चांगल्या प्रकारचं कोटिंग, फिनिशिंग आपण दिल्यानंतर तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये जायला तयार होतो. आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस जर आपण आणखीन डिटेलमध्ये जर बघितलं आणि त्याचं क्लासिफिकेशन केलं तर काही प्रोसेसेस आहेत त्या प्रायमरी शेपिंग प्रोसेसेस आहेत. त्याच्यानंतर मग आपण बघितल्या नाही आहेत अजून त्या म्हणजे हीट ट्रीटमेंट, आणखीन सेकंडरी फॉर्मिंग प्रोसेसेस. म्हणजे हीट ट्रीटमेंटमध्ये कसं असतं की एखाद्या धातूला आपल्याला जर खूप हार्ड बनवायचं असेल, सुरी आहे, चाकू आहे, कात्री आहे, त्यांच्या ज्या धारदार टोक आपल्याला जे लागतं चांगलं कापण्यासाठी, तेव्हा त्याला जो आकार द्यायचा असतो तो आकार देऊन झाला की भट्टीमध्ये घालून त्याला तापवायचं, पाण्यामध्ये टाकायचं किंवा कोळशात ठेवायचं, आणखीन त्याच्यावरती कार्बोरायझिंग करायचं, नायट्रायडिंग करायचं, किंवा अशा वेगवेगळ्या प्रोसेसेस करून त्या प्रोसेसेसने तो धातू खूप हार्ड बनवायचा, घट्ट बनवायचा, ताकद त्याची वाढवायची. काही प्रेसिपिटेशन हार्डनिंग स्टील्स आहेत त्याच्यामध्ये मुद्दामून ते प्रेसिपिटेट्स घडवून आणायचे आणि त्याला हार्डनेस द्यायचा. काही हीट ट्रीटमेंट ज्या आहेत त्याने आपण क्वेंच करतो, पाण्यामध्ये तो बुडवतो ॲल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टील, आणि त्याला मऊ करता येतं किंवा हार्ड करता येतं, किंवा मेकॅनिकल ड्रॉईंग करून आपण त्याला हार्ड करतो. आणि सेकंडरी प्रोसेसेस ज्या आहेत त्या याच्यामध्ये आपण त्याच्यावरती फाईन लेवलचं ग्राइंडिंग, कोटिंग, आपण आता टेफ्लॉन कोटिंग, नॉनस्टिक कुकवेअर वापरतो त्याच्यामध्ये टेफ्लॉन कोटिंग केलं जातं. तवा किंवा आपली कढई तयार झाली की अशा पद्धतीचं कोटिंग, ह्या अशा वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस आणि त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंगला सपोर्टिंग नॉन डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेसेस, की करताना आपण त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे ना, काही डिफेक्ट राहिलेलं नाही आहे ना. मग आपण जसं आपल्या शरीराचं एक्सरे करतो किंवा अल्ट्रासाऊंड करतो तशाच प्रकारच्या सुविधा आज मटेरियलमध्ये किंवा प्रॉडक्टमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण उपलब्ध आहेत. आता नुसती मशीनिंग प्रोसेस घेतली तरी बघायचं म्हणजे किती प्रकारच्या आपल्याला प्रोसेसेस, आणि प्रत्येक प्रोसेसचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यापासून काहीतरी आपल्याला एक तर चांगली क्वालिटी मिळते, उत्पादन मिळतं, किंवा ज्या प्रोसेसेसचं लिमिटेशन्स असतात त्या होऊ शकत नाहीत. त्याच्याऐवजी ह्या दुसऱ्या प्रोसेसेस ज्या आपण नॉन ट्रॅडिशनल मशीनिंग प्रोसेसेस म्हणतो आहे किंवा मायक्रो प्रिसिजन प्रोसेसेस म्हणतो आहे, कन्व्हेन्शनल प्रोसेसेस तर आपल्याला सगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. पण हे जे आहे त्या तीन पुढच्या ह्या प्रोसेसेस, नवीन नवीन प्रकारचे जे प्रॉडक्ट, आता आजकाल जे नवीन मोबाईल फोन येतात त्यांचे अगदी बॉक्ससुद्धा तुम्ही जरी बघाल तर त्यांच्यावरचं जे फिनिश आहे ते फिनिश आपल्याला बऱ्याच मेहनतीने आणता येतं. मोबाईल फोन, लॅपटॉप, कुठलाही आपण नवीन प्रॉडक्ट घेतला तर त्याच्यावरती फिनिशिंग टचेस जे दिलेले आहेत
किंवा त्याच्या ज्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे त्या कन्व्हेन्शनल प्रोसेसेसपेक्षाही फार जास्त त्याच्यावरती मेहनत घेऊन इनोव्हेशन करून आपण त्या डेव्हलप केलेल्या आहेत. आता याच्यामध्ये शेपिंग बायो मटेरियल्स इन 3D कन्स्ट्रक्ट, म्हणजे आता याच्यामध्ये कसं करतो आहे आपण की नुसतंच 1D 2Dमध्ये न करता डायरेक्टली 3D प्रिंटिंग किंवा इचिंग करून किंवा आणखीन अन्य नवीन नवीन जे फायबर बॉन्डिंग वगैरे असे जे नवीन आज प्रोसेसेस आपल्याला अवेलेबल आहेत की ज्याच्यामुळे डायरेक्टली तो शेप, म्हणजे आधी आपण 2D ड्रॉइंग करायचो, 2Dमध्ये पार्ट्स बनवायचो आणि नंतर मग ते एकमेकाला जोडायचो, वेल्ड करायचो, असेंबल करायचो, त्याच्याऐवजी डायरेक्टली एकदम 3D प्रिंटिंग करून जवळजवळ फायनल शेपमध्येच तो आणायचा. आता ह्या ज्या प्रोसेसेस ज्या इथे आपण बघतोय, ह्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पावडर मेटलर्जी ज्या प्रोसेसेस आहेत, या पावडर मेटलर्जीमध्ये आपण पहिल्यांदा आम्ही म्हटलं तसं पावडर करून घ्यायची त्या धातूची, जशी आपली फेस पावडर असते किंवा आपण पीठ करतो, दळतो, तसं ह्या मटेरियल्सच्या पावडर बनवायच्या, वेगवेगळ्या चाळण्यांमधनं त्या चाळून घ्यायच्या आणि नंतर मग त्यांना रोलिंग करायचं किंवा त्यांचं फॉर्मिंग करायचं. हॉट आयसोस्टॅटिक प्रेसिंग, म्हणजे टेम्परेचरही वाढवायचं आणि प्रेशरही वाढवायचं, अशा प्रेशर कुकरमध्ये घालून त्यांना चांगला जोर दाब आणायचा. त्यांचं मायक्रोस्ट्रक्चर जे असतं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची, थर्मल प्रोसेसेस हीट ट्रीटमेंट करून त्यांचं चांगल्या पद्धतीने आपल्याला ज्या प्रॉपर्टीज पाहिजेत त्या आणायच्या. अशा वेगवेगळ्या प्रोसेसेस आपण आपल्या ह्याच्यामध्ये नवीन ह्याच्यामध्ये आणतो आहे. 3D प्रिंटिंग, पावडर मेटलर्जी, आणखीन त्यांनी आपल्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप सोय होते आहे, सोपं जात आहे आणि अशा प्रकारच्या पद्धती आपण त्याची छोटीशी प्रॅक्टिकलसुद्धा आपण करून बघणार आहोत. आजकाल हे सगळं सोपं झालेलं आहे आणि अगदी पोर्टेबल मशीन्स अवेलेबल आहेत, त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला चांगली कळेल ज्यावेळेला आपण प्रॅक्टिकल बघू त्यावेळेला. आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ते आपण मगाशी जे बघितलं त्यांचंच हे आणखीन एक वेगळ्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलेलं आहे की शेपिंग, जॉईनिंग आणि फिनिशिंग. बाकी प्रोसेसेस आपल्या सेमच आहेत, पण पूर्वीच्या काळामधले ब्रिजेस जे होते ते रिवेटेड होते, त्याच्यानंतर मग बोल्ट्स आले, आता वेल्डेड आले, आता 3D प्रिंटेड आले, आता आणखीन काही एक्सट्रुजन्स आले. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस या सतत नवीन नवीन आपण तयार करत असतो, नवीन नवीन मटेरियल, धातू आपण त्याच्यामध्ये आणत असतो. कास्टिंग नुसती एक प्रोसेस जरी घेतली तरी त्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 प्रकारच्या कास्टिंग प्रोसेसेस आहेत. रोलिंग आहे, फॉर्मिंग आहे, ड्रॉइंग आहे, अनलिमिटेड प्रोसेसेस आपण ह्या ह्याच्यामध्ये सतत बघत असतो आणि त्या ट्राय करत असतो, प्रयत्न करत असतो. तसंच आपलं हे चालू ठेवायचं आहे. आता ह्या ज्या प्रोसेसेस ज्या आहेत, ह्या मेन प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंगमधल्या ज्या आहेत त्यांचं क्लासिफिकेशन आपण करतो आणि ते जे क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन हे इथे जे आपल्याला दिसतं आहे की टाईप्स ऑफ प्रोडक्शन प्रोसेस, की जिथे व्हॉल्यूम असतो आणि जिथे स्पीड असतो, आणि दुसऱ्या जे असतात जिथे आपल्याला क्वालिटी लागते किंवा व्हरायटी लागते. एकच प्रोसेस आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी, आता आपण इतके दिवस बघत होतो की जर्मन कार मॅन्युफॅक्चरर जे आहेत त्यांची प्रत्येक गाडी ही वेगळं मॉडेल असू शकते, वेगळ्या रंगाचे असू शकते, आतमध्ये वेगवेगळे पार्ट्स असू शकतात, पण ते कन्व्हेयरवरती करत असतात. पण आता फक्त गाडीच नाही, तर ह्याच कन्व्हेयरवरती गाडी करता करता त्याच्यामध्ये रेफ्रिजरेटरही त्याच लाईनवरती बनवता येईल का, किंवा त्याच लाईनवरती आपल्याला अन्य कुठलं उत्पादन घेता येईल का. अशा प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंगने जर आपण फ्लेक्झिबिलिटी केली तर कस्टमाइज प्रोडक्शन जे आज आपण म्हणतो, प्रत्येकाचा त्याच्या आवडीप्रमाणे लागणारी जी गोष्ट आहे ती जर आपण बनवू शकलो. काही वर्षांपूर्वी एकदा माझ्या रेमंड्स कंपनीबरोबर संबंध आला होता. आणखीन त्यांची अशी विचारधारा होती की आपण जेव्हा कापड घ्यायला जातो रेमंड्स कंपनीमध्ये, तेव्हा कापड किती घ्यायचं, काय घ्यायचं, हे आपण पहिल्यांदा शिंप्याला विचारून जायचो. आता त्याच्याऐवजी त्यांनी स्वतःच एक डिपार्टमेंट चालू केलं की तिकडे तुमच्या मापाप्रमाणे ते कपडे शिवले जातील, आणि त्याच्यात इनोव्हेशन करत करत त्यांची अशी आयडिया होती की एखादा माणूस जर कॅमेरासमोर उभा राहिला तर कॅमेरा त्या माणसाची सगळी मापं घेऊ शकेल का, आणि
कमीत कमी मटेरियलमध्ये, कापडामध्ये ते कसं बसवता येईल याचं नेस्टिंग करून त्या कापडात आपल्याला ती शिलाई करता येईल का. आणि शिलाईसाठी सुद्धा जे कन्व्हेन्शनल आपण सुई दोरा आणि शिलाई मशीन्स आहेत त्याच्याऐवजी अन्य काही आणखीन मशीन्स किंवा काही वेगळ्या हे कापडं जोडायची पद्धत आपण डेव्हलप करू शकतो का. चांगला ग्लू असेल किंवा जसं आपण प्लास्टिकचं वेल्डिंग करतो, काही हाय फ्रिक्वेन्सी मशीन्स असतात किंवा काही ठिकाणी आपण गरम करतो, तसं काही याच्यामध्ये इनोव्हेशन करता येईल का. की सुई दोऱ्यामध्ये ते तेवढं पास करायला खूप वेळ लागतो. इथे हे डेव्हलपमेंटच अशा पद्धतीने कट करायची की ज्याने कमीत कमी आतमध्ये स्टिचिंग करावं लागेल, फोल्डिंग करता येईल वेगळ्या पद्धतीने आणि करता येईल. असं इनोव्हेशन सतत जर आपण चालू ठेवलं, आणि हे आज आपल्याला बघायचं आहे की जर जागतिक पातळीवरती आपल्याला जर ह्याच्यामध्ये काम करायचं असेल, आणखीन चायनानंतर भारत हा दुसरा मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचा असेल, तर नुसतं कन्व्हेन्शनल प्रोसेस आणि क्वालिटी नुसती मेंटेन करून फायदा नाही आहे. त्याच्याऐवजी आणखीन नवीन काहीतरी इनोव्हेशन ह्याच्यामध्ये सतत आपल्याला करत राहायला लागणार आहे. त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट हे एक फार महत्त्वाचं आहे. प्रोसेसेसचं तंत्रज्ञान कसं डेव्हलप झालं आहे, कशा पद्धतीने वाढवता येईल ते बघणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की ही शेवटी टीमवर्क आहे. त्यामुळे चांगलं टीमवर्क या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये करावं लागतं. डिझायनर कदाचित इंडिव्हिज्युअली स्वतः डिझाईन करू शकतो, पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्याला टीमवर्क हे खूप महत्त्वाचं राहणार आहे आणि ते आपण शिकतोच आहोत. आता कुठलीही गोष्ट जर आपल्याला कमीत कमी खर्चात करायची असेल, तर ह्या ज्या इथे समोर ज्या गोष्टी दिसत आहेत तुम्हाला, की ती इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं, तर त्यासाठी कसं कमीत कमी खर्चातली मशीन्स, कमीत कमी खर्चात आपण फॅक्टरी उभी करू शकतो, कॉम्पॅक्ट फॅक्टरी उभी करू शकतो की जी चांगले जे हँडलिंग किंवा विचारवंत असतात त्यांच्याकडनं आपण विचार करून घेऊन जर कमीत कमी मोमेंटमध्ये चांगला लेआउट करून जर आपण फॅक्टरी बनवली, तर आपल्याला ह्या सप्लाय चेन इंटिग्रेशनमध्ये सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. कन्झ्युमर ॲक्सेप्टन्स, की त्यांनी जेव्हा आपली फॅक्टरी बघायला येतात आणि कन्व्हेअरवरती जेव्हा उत्पादन चालतं त्यावेळेला एक त्यांना खात्री पटते की या अशा प्रकारे आपण काही मिसआउट करणार नाही आहोत. कोणाला त्याचं लक्षात ठेवून करायची गरज नाही. सतत समोर तुमच्या ते स्टेशन असतं, त्या स्टेशनवरती त्या गोष्टीच केल्या जातात आणि त्यांचं तिथल्या तिथेच परीक्षण होतं. तसंच जो कंप्लायन्स जो असतो की तुम्ही केल्यानंतर त्याचं ऑडिट केलं आहे का नाही, त्याचं नोटिफिकेशन केलं आहे का नाही, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आपण आत्तापर्यंत बघितल्या त्या आहेत. कुठलाही आपल्या फॅक्टरीमधनं जो उत्सर्ग होत असतो तो वेस्ट मॅनेजमेंटच्या अंडर येतो. आणखीन तो चांगल्या पद्धतीने आपण करतो आहे का नाही, आपलं प्रोडक्शन जे आहे त्याच्यामधली जी मशीन्स आहेत ती कमीत कमी 4 स्टार 5 स्टार रेटेड आहेत का नाही, की एनर्जी एफिशियंट आहेत का नाही, कुठे आपल्याला लिकेजेस असतील तर ते आपण लगेच प्लग करतो आहे का. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण चांगल्या पद्धतीचं मटेरियल, त्याचं सोर्सिंग आपण चांगलं करू शकू, त्याच वेळेला ही जी प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंग जी आहे ही आपल्या कंट्रोलमध्ये राहील आणि त्याची क्वालिटी, कॉस्ट, डिलिव्हरी ह्या तिन्ही पॅरामीटरवरती आपण चांगल्या पद्धतीने उतरू शकू. आता इतक्या वेळ आपण बघितलं की रॉ मटेरियलपासून म्हणजे अगदी जे त्याचं खनिज म्हणतो त्या खनिजापासून तयार म्हणजे खनिज जिथे आहे आणि डिझाईन जिथे आहे तिथपासून आपण ते अगदी फायनल प्रोडक्ट एखाद्याच्या हातात जो ग्राहक आहे त्याच्या हातात पोचेस्तोवर एवढं सगळ्या गोष्टी ह्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येतात. स्केल लहान मोठं असू शकतं, त्याप्रमाणे त्याला लागणारी मशीन्स, टूल्स, आणखीन त्याच्यामध्ये काम करणारे लोक यांचं वेगवेगळं होऊ शकतं. काही प्रोसेसेस जे असतात त्या मेकॅनिकल असतात, काही केमिकल असतात, काही बायोलॉजिकल असतात. आता आपण प्रोडक्शन जे करणार आहोत हे फक्त इंजिनिअरिंग प्रोडक्शनच असणारे असं नाही. आपल्याला ॲग्रिकल्चर प्रोडक्ट पण करावं लागेल, आपल्याला फार्मास्युटिकल प्रोडक्शन पण करावं लागेल, आपल्याला
बाकीच्या ज्या सुविधा आपण करतो आहे की घरं आहेत किंवा रस्ते आहेत त्यांच्यासाठी प्रोडक्शन लागतं ते करावं लागेल. खनिज संपत्तीसाठी आपल्याला प्रोडक्शन करावं लागेल. आणि म्हणून व्हॅल्यू ॲडिंग जिथे जिथे आपण जे नैसर्गिकरित्या मिळतं आहे त्याच्यापासून पुढे जाऊन काय काय त्याच्यात ॲड करून ज्या आज आपल्या गरजा आहेत किंवा सुविधा आपल्याला पाहिजेत त्या भागवू शकतो इथपर्यंत आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये विचार करायला पाहिजे. याच्यामध्ये आता आपण बघितल्या तर कोर प्रोसेसेस कुठल्या आहेत की ज्याच्यावरती सगळं मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल आहे. तर मशिनिंग आहे, कास्टिंग आहे, फॉर्मिंग आहे, जॉईनिंग आहे, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आहे. आपण पुन्हा रिपीट करतो हे एवढ्यासाठीच की ह्या प्रोसेसेस आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकायचे आहेत. आणि त्याचं एक मोठं लार्जर पिक्चर आपण बघतो आहे की आपण जेव्हा वेल्डिंग, फिटिंग, प्लंबिंग जेव्हा इथे आपण शिकवतो किंवा शिवणकाम विणकाम शिकवतो किंवा बेकरी किंवा फर्स्ट एड, नर्सिंग ह्या गोष्टी आपण जेव्हा शिकवतो त्यावेळेला लॅब टेक्निशियन, तर ह्या प्रोसेसेस कशा असतात आणि त्यांना लागणारी उपकरणं कशी असतात आणि ती उपकरणं कशी बनवली जातात याचं ज्ञान आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी ह्या वेगवेगळ्या प्रोसेसेसचं ज्ञान पहिल्यांदा घेऊन मग आपण स्पेसिफिक प्रॉडक्टमध्ये जाऊ शकतो. आता मॅन्युफॅक्चरिंग किंवा कुठलीही प्रोसेस जरी आपण घेतली तर त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस असतात. आता हे कुठले कुठले चॅलेंजेस आहेत? एक तर आज भारतामध्ये स्किल्ड वर्कर की ज्याला ती प्रोसेस पूर्णपणे चांगली माहिती आहे, अवगत आहे, आणखीन त्याच्यामध्ये तो चांगलं काही काम करू शकतो किंवा त्याच्यात इम्प्रूव्हमेंट्स करू शकतो किंवा त्याच्यामध्ये तो काही इनोव्हेशन करू शकतो. अशा स्थितीपर्यंत आणण्यासाठी आपल्याला जे स्किल पाहिजे ते स्किल आपल्याला घडवायचं आहे. चांगली सप्लाय चेन की आपण कोणावरती तरी अवलंबून असतो की हा मला पार्ट देईल मग माझा पार्ट होईल मग आपण असेंबल करू. तर ही अशी सप्लाय चेन, त्याचं ट्रान्सपोर्ट, त्याचं लॉजिस्टिक, त्याचं पॅकिंग, त्यांचं आपण देणारे पैसे, आपल्याला मिळणारे पैसे, हे कितीतरी गोष्टी सप्लाय चेनमध्ये निगडीत असतात. त्यांची क्वालिटी, आपली क्वालिटी, अशा प्रकारचं इंटिग्रेशन करण्यासाठी इंडस्ट्री 4.0, इंडस्ट्री 5.0 ह्या वेगवेगळ्या नवीन टेक्निक्स आता आपल्याकडे यायला सुरुवात झालेली आहे की नुसतं बेसिक मॅन्युफॅक्चरिंग असून फायदा नाही. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा सेन्सर लावून जे आपण स्वतः त्याच्यावरती निरीक्षण करत असतो ते कमी करता येईल, सतत करता येईल, चांगल्या पद्धतीने करता येईल, फास्ट करता येईल. अशा पद्धतीने आपल्याला हे इंडस्ट्री 4.0, 5.0, TPM, 6 सिग्मा किंवा क्वालिटी इनिशिएटिव्ज, डिलिव्हरी इनिशिएटिव्ज किंवा आपण जे व्हॅल्यू इंजिनिअरिंग म्हणतो किंवा कैझन म्हणतो, सुयुक्ती, अशा गोष्टी ज्या आहेत ह्या जर आपण केल्या तर जी किंमत वाढत जाते आणि ज्याने आपण जगभर आपला उत्पाद जे आहे ते नेऊ शकणार नाही. तर त्यासाठी आपल्याला खूप काळजी घ्यायला पाहिजे. क्वालिटी ही तर खूप महत्त्वाची आहे. सतत आपल्याला त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे आणि इम्प्रूव्ह करत राहायला पाहिजे. सायबर सिक्युरिटी, आजकाल सगळ्या गोष्टी डिजिटाईज झालेल्या आहेत. त्या कोणीही कधीही हॅक करू शकतं. त्या आपल्याला हॅक न होता आपलं सिक्युअर्ड नेटवर्कवरती कसं आपल्याला ठेवता येईल आपल्या सगळ्या गोष्टी. आणि ज्या काही कॉम्प्लेक्सिटीज ज्या असतात प्रोडक्शनमधल्या, काही क्रिटिकल प्रोसेस असतात, काही फार अल्ट्रा क्रिटिकल असतात, काही फार थोडी लोक करू शकतात किंवा एखाद दुसरंच मशीन आपल्याकडे असतं. या सगळ्याचं व्यवस्थित विचार करून चांगली एफिशियंट सिस्टीम आपल्या धंद्यामध्ये, कारखान्यामध्ये कशी आणू शकतो आणि हे सगळं करताना कॉम्पिटिटिव्हनेस, आपली किंमत वाढत नाही ना, याच्यावरती लक्ष ठेवायला लागतं. आज जगभर आपण बघतोय की सगळेजण ऑटोमेशन, डिजिटायझेशन, रोबोटिक्स अशा गोष्टींचा उपयोग करतायत. लोकांना शिकवण्यासाठी, स्किल वाढवण्यासाठी वेगवेगळी तंत्रज्ञान आपण उपयोगात आणतो आहे. ट्रेनिंग सेंटर्स उभ्या करतो आहे. त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण नॅशनल स्किल डेव्हलपमेंट आहे किंवा प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटच्या स्किल डेव्हलपमेंट आहेत. तर ह्याच्यासाठी लागणारं जे आपल्याला एक चांगलं प्लॅनिंग पाहिजे, डेटा पाहिजे आपल्याकडे की कोण कशा पद्धतीने ट्रेनिंग घेऊन चांगला कारागीर होऊ शकतो, सगळे चांगले वेल्डर होऊ शकतात का, सगळे चांगले प्लंबर होऊ शकतात का, कोणाला कशात आवड आहे, कोणाचं कसं स्किल आहे, त्याची शरीराची धाटणी कशी आहे, कशा प्रकारचं काम तो करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत.
आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेंडर्स आपल्याला जे लागत आहेत किंवा जे आपल्याला आपल्याशी काम करणारे जे सप्लाय चेनमधले जे आपल्या आधीचे काम करणारे रॉ मटेरियल बनवणारे आपण आणि आपल्यानंतर जे मार्केटिंग आहे किंवा कमिशनिंग आहे किंवा सर्व्हिसिंग आहे किंवा आफ्टर मॉडिफिकेशन्स जर काही असतील त्याच्यामध्ये या सगळ्यांचा ताळमेळ आपल्याला एक चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये घडवून आणायचा आहे. आता आपण बघितलं की सगळ्यात पहिल्यांदा आपण अगदी दगडापासून बनवलेले हत्यारं किंवा दगड वापरून त्याच्यापासून आपण काही काम करत होतो. नंतर त्याला थोडंसं मेकॅनायझेशन झालं जे इंडस्ट्री 1.0मध्ये आपण करू शकलो. नंतर त्याच्यात मग हायड्रॉलिक इलेक्ट्रिक पॉवर आणली. आणखीन त्या पॉवरवरती जे हाताने हातोडी आणखीन पकड वापरत होतो त्याच्याऐवजी एनर्जी वापरून त्याच्यावरती हातोडी हॅमर केली किंवा आपण करवत केली किंवा आपण असं केलं. त्याच्यानंतर इंडस्ट्री 3मध्ये आपण ऑटोमेशन चालू केलं की हे सगळे पार्ट्स CNC मशीन्स वगैरे अशी आणली. त्याच्यानंतर 4मध्ये आपण डिजिटायझेशन आणलं आणि आता 5मध्ये पर्सनलायझेशन किंवा ह्युमॅनिटायझेशन आपण त्याच्यामध्ये आणतो आहे. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप वेगळा विषय आहे आणि आपण त्याच्यावरती पुढे नक्की एक वेगळं व्हिडिओ करूया इंडस्ट्री 4 आणि इंडस्ट्री 5वरती आणि आपण याच्यावरती नवीन घेऊया. पण या गोष्टी आत्ता आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत की अशा पद्धतीने आपल्याला काम करायला लागणार आहे आणि आपण करणार आहोत. ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल्स आहेत. कितीतरी प्रकारची नवीन नवीन मटेरियल्स रोजच्या रोज आपण आणतो आहे. फक्त लोखंड आणि ॲल्युमिनियम आणि कॉपर आणि काच आणि रबर ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन आज कितीतरी प्रकारचे सिरॅमिक्स आहेत, कितीतरी प्रकारचे वेगवेगळे पॉलिमर्स आहेत किंवा कार्बन फायबर आहे किंवा आणखीन किती प्रकारचे रेझिन्स, त्याला अगणित याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट्स केलेले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा भर वाढत चाललेला आहे. कन्व्हेन्शनल मटेरियल्स वापरायचं प्रमाण कमी होत आहे. नवीन जी मटेरियल्स येत आहेत त्यांचा वापर जास्त आहे. आज आपण बघतो आहे रेअर अर्थचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे, जो आधी करत नव्हतो आपण. आणि त्यांना लागणाऱ्या प्रोसेसही त्याप्रमाणे वेगवेगळ्या असतात. त्यांचंही आपल्याला लवकरात लवकर शिकवून घ्यायचे आहेत, आणखीन त्या पद्धतीने काम करायचं आहे. कॉस्ट, रिलायबिलिटी, ईज ऑफ जॉईनिंग, ईज ऑफ फॅब्रिकेशन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यावरती एकत्रितपणे विचार करायचा आहे. आणि म्हणून या स्लाईडमध्ये आपण दाखवतो आहे की ज्यावेळेला आपण एकमेकांशी त्यांचं लिंकेजेस काय आहे, की जर रिलायबिलिटी वाढवायची असेल तर कॉस्ट वाढते का, जर वाढत असेल तर ती किती प्रमाणात वाढते, आणि जर ती वाढली तर तेवढं किंमत ग्राहक आपल्याला द्यायला तयार आहे का. तर अशा पद्धतीने किंवा एखादं मटेरियल जे आहे की आपण कार्बन स्टीलमध्ये करत होतो त्याऐवजी आता जर ॲल्युमिनियममध्ये केलं तर फॅब्रिकेशन कटिंगला सोपं जातं, पण वेल्डिंगची कॉस्ट वाढते. तर मग त्याचं बॅलन्स काय होऊ शकतं आहे, किंवा वजन कमी होतं आहे पण स्ट्रेंथही कमी होते आहे. मग त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीजशी कसा संबंध आपल्याला जोडता येईल. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, जर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टर जर असेल तर ॲल्युमिनियम, कॉपर यासारखे हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह मटेरियल्स आपल्याला वापरायला लागतात. याचं ज्ञान आपल्याला घ्यावं लागणार आहे. फायनली आपण म्हटलं की आपण जे उत्पाद तयार करतो आहे हे चांगलं आहे का नाही हे बघण्यासाठी आणि त्याची जी कन्सिस्टन्सी आहे, सातत्य त्याच्यामध्ये जे यायला पाहिजे ते येतं आहे का नाही, कुठेही व्हिज्युअली काही डिफेक्ट आहेत का, किंवा डायमेन्शन्समध्ये काही डिफेक्ट आहेत का, किंवा त्या मटेरियलच्या आतमध्ये काही डिफेक्ट्स आहेत का, असे वेगवेगळ्या प्रकारचं इन्स्पेक्शन आपल्याला करायला पाहिजे. पण महत्त्वाचा जो आपला भर असायला पाहिजे चांगली क्वालिटी किंवा चांगलं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी प्रोसेस कंट्रोल. एकदा आपण पॅरामीटर ठरवले की ते बरोबर मॉनिटर होऊन रेग्युलेट होऊन त्याच्यातले जे बेस्ट पॅरामीटर्स आहेत तेच सतत 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 वापरत राहायचे. फर्स्ट शिफ्ट असू दे, सेकंड असू दे, सोमवार असू दे, मंगळवार असू दे, जानेवारी उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, सगळ्या वेळेला आपल्याला तेच पॅरामीटर्स जर आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकलो. आणि म्हणून प्रोसेस कंट्रोल, एकदा तुमची प्रोसेस तुमच्या हातामध्ये राहिली,
जी हाताबाहेर गेली की मग तुम्हाला व्हेरिएशन मिळायला लागतं, मग कळत नाही की आपण कशामुळे चुकतो आहे म्हणून. त्यामुळे प्रोसेस कंट्रोल हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला आहे आणि तो लक्ष ठेवायला पाहिजे आहे. आता ह्या ज्या क्वालिटी कंट्रोलच्या क्वालिटी वाढवण्यासाठी ज्या स्टेप्स आहेत, या स्टेप्स आपण जसजसं जास्तीत जास्त शिकत जाऊ आणि प्रोडक्शन करायला लागू, त्या वेळेला आपल्याला त्या समजतात की प्रत्येक स्टेपवरती आपल्याला शिकत असतं की आपण ज्यावेळेला नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करत असतो त्यावेळेला क्वालिटी कशी बघायची. डेव्हलप झालेला प्रॉडक्ट आपण ज्यावेळेला मास स्केलसाठी घेऊन जात असतो त्यावेळेला कशी क्वालिटी बघायची. मास स्केलवरती प्रोडक्शन चालू झाल्यानंतर त्याची क्वालिटी कशी बघायची. पिरियॉडिकल क्वालिटी कंट्रोल कसा ठेवायचा, प्रोसेस कंट्रोल कसा ठेवायचा, प्रोसेस स्टेबिलिटी कशी मेजर करायची. ज्यावेळेला आपण प्रॉडक्ट चेंज करणार असतो, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणार असतो, इम्प्रूव्हमेंट करणार असतो, मटेरियल चेंज करणार असतो, त्यावेळेला प्रोडक्टमधलं आपण कसं चेंजेस क्वालिटीमध्ये आणतो आहे हे फार जाणून घेणं महत्त्वाच्या स्टेप्स असतात. या आता वेगवेगळ्या कास्टिंग प्रोसेसेस आहेत किंवा याच्यामध्ये आपण दाखवतो आहे वेगवेगळ्या मशिनिंग प्रोसेसेस आहेत. याच्यामध्ये आपण दाखवतो आहे की क्वालिटी ॲश्युरन्स, की आपण सगळं केलं पण कस्टमरकडे देताना इन्स्पेक्शनमध्ये फिल्टर आउट करून दिलं तर त्याच्याकडे प्रॉडक्ट चांगलं जाईल, पण त्याने आपली कॉस्ट वाढते आणि मग ते प्रोसेस कंट्रोलमध्ये येत नाही किंवा क्वालिटी ॲश्युरन्सच्या नावाखालती ते आपल्याला देता येत नाही. की आपण म्हणतो की जसे गोदरेज, टाटा ह्यांनी बनवलेली जर प्रॉडक्ट असतील तर ती चांगली असणारच, त्याच्यामध्ये क्वालिटी ॲश्युरन्स असणारच. ही जी एक हमी देता येते ती हमी आपल्याला देणं जगभरात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपलं नाव कधीही भारतात बनवलेलं आहे, मेड इन इंडिया आहे म्हणून ते कमी दर्जाचं आहे असं कुठेही त्याचं रूपांतर होता कामा नये. म्हणून क्वालिटी ॲश्युरन्स प्रत्येक गोष्ट आपण जी करणार आहोत ती ॲश्युअर करणार आहोत, नक्की सांगणार आहोत की आमचा हा प्रोडक्ट आहे, ह्या स्टेजेसमधनं आम्ही त्याला डेव्हलप केलेलं आहे, या स्टेजेसमधनं आम्ही त्याला पुढे नेलेलं आहे आणि म्हणून तो चांगलाच असणार आणि त्याला जे तुमचं अपेक्षित लाईफ आहे, त्याचं आयुष्यमान आहे ते मिळणार आणि सर्विस जी तुमची अपेक्षित आहे ती पण मिळणार. आता कुठल्याही प्रोसेसमध्ये इनोव्हेशन हा तर फार महत्त्वाचा घटक आहे. आणखीन तो आपण सतत बघत असतो. AI आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे किंवा डिजिटल ट्विन्स आहे. इथे जे आहे तसंच डिजिटल करून तिकडे सिम्युलेट करायचं आणि त्याच्यावरनं इथे ती प्रेडिक्शन्स आणायची. अशा प्रकारचं हे खूप ॲडव्हान्स तंत्रज्ञान आहे जे आत्ता आपण भारतामध्ये नवीन आणायचा प्रयत्न करतो आहे. बरेचसे देश, डेव्हलप देश आहेत, अमेरिका, युरोप, चायना ह्यांनी त्याच्यामध्ये बरीच तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे. आपण त्याच्याही बरोबर काम करतो आहे. जरी आत्ता आपल्या ह्या ट्रेनिंगपर्यंत आपण पोचलो नसलो तरी हळूहळू आपण आपल्या कोर्सेसमध्ये IoT ॲड करायला सुरुवात केलेली आहे. बरेच सेन्सर्स आपण आपल्या मुलांपर्यंत नेऊन त्यांना दाखवतो, त्याचा उपयोग कसा करता येईल ते बघतो, डिजिटल ट्विन्सबद्दलही बोलतो आणि AIसाठी आपण हळूहळू 1-2-4 मॉड्यूल्स तयार केलेली आहेत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय आणि तो कसा आपल्याला उपयोग करता येईल, त्यासाठी काय काय स्टेप्स घ्याव्या लागतील हेही आपण बघणार आहोत. लीन मॅन्युफॅक्चरिंग, की कमीत कमी कष्टात, कमीत कमी खर्चात, कमीत कमी प्रोसेसेसमध्ये आपलं प्रोडक्शन आपण कसं करता येईल. लीन म्हणजे जेवढं आपल्याला छोट्यात छोटं कमीत कमी एफर्ट्समध्ये करता येईल ते कसं करता येईल. कुठेही वेस्ट असतील, अनवॉन्टेड आपण काही गोष्टी करत असतो तर त्या कशा काढता येतील याचंही आपण निरीक्षण करणार आहोत. त्यासाठी काही वेगळी प्रिन्सिपल्स असतात तर ती प्रिन्सिपल्स आपण शिकणार आहोत आणि त्याचा उपयोग करून आपलं स्वतःचंच प्रोडक्शन कसं चांगलं करता येईल, कमी खर्चात करता येईल, फास्ट करता येईल ते बघणार आहोत. इंडस्ट्री 4-5 आपण बघितलं तर तेही या इथे आपण स्लाईडमध्ये कव्हर केलेलं आहे की कसं होतं. इंडस्ट्री 4मध्ये काय झालं, इंडस्ट्री 5मध्ये तसं व्हॅल्यू ड्रिवन आपल्याला की डेटा आणायचा, तो डेटा बघायचा, एखाद्या माणसाला त्याच्या
वेळेनुसार किंवा त्याच्या सीझनल काही गोष्टींमध्ये आपण काही त्याच्या विचारसरणीत बदलाव होऊ शकतो का? सगळ्या गोष्टी ऑटोमेट केल्या तर चालणार नाहीत. काही गोष्टी आपल्याला मॅन्युअल ठेवायलाच लागतात. मग त्यावेळेला त्याच्यामध्ये जे व्हेरिएशन येतं ते व्हेरिएशन कसं कमी करता येईल, त्याला सेन्सरचं इंडस्ट्री 4चं कसं मदत घेता येईल. समजा रात्रीच्या वेळेला आपण काम करतो आहे थर्ड शिफ्टमध्ये, आणखीन एखाद्याला जर झोप येत असेल तर ते आधीच आपण जर काही सेन्सर आपल्या शरीरावरती जर बसू शकलो आणि आपल्याला समजायला लागलं की आता आपल्याला झोप येते आहे, तर त्यावेळेला एक चक्क 10 मिनटं तुम्ही जर मशीन बंद ठेवलं, झोप घेतलीत आणि पुन्हा जर काम चालू केलं तर मशीन तुमचं सुरक्षितता, प्रोडक्शनची सुरक्षितता असं सगळंच आपण वाढवू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी या इंडस्ट्री 4 आणि 5मध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहेत. आता नवीन जे टेक्नॉलॉजी ट्रेंड्स जे आहेत ते आपण बघितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे किंवा क्वांटम कम्प्युटिंग आहे, एज कम्प्युटिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे, रोबोटिक्स आहे. म्हणजे कितीतरी नवीन गोष्टी ज्या बेसिक फंडामेंटल वेल्डिंग, कटिंग, मशिनिंग, कास्टिंग ह्याच्या व्यतिरिक्त कितीतरी गोष्टी आपल्याला आणता येणार आहेत. एक्सटेंडेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, की ज्याने 3D मॉडेलपेक्षा सुद्धाही आपल्याला आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने बघता येतं. ब्लॉकचेनसारखे आपण त्याच्यामध्ये काही संशोधन करायचा विचार करणार आहोत. आणखीन ते कसं करता येईल, सगळ्यांनाच ही गोष्ट जमेल नाही जमेल हे आत्ता आपल्याला सांगता येणार नाही, पण निदान त्याचं तोंड डोळं काय आहे त्या गोष्टी ह्या तरी आपल्याला समजायला पाहिजेत. आणि तसंच ज्या की सायन्स, की नवीन नवीन लोक काय करतायत, इतके दिवस वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा फार्मास्युटिकल किंवा आपल्या बाकीच्या तंत्रज्ञानात, शेती तंत्रज्ञान आहे किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये 3D प्रिंटिंग वगैरे अशा गोष्टी नव्हत्या. हेल्थकेअरमध्ये काही असं नवीन हे नव्हतं. पण आता सगळे म्हणजे फक्त इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल एकत्र येऊन मेकॅट्रॉनिक्स करायचं किंवा आणखीन बायोटेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर आणि बायोटेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर आणि इंजिनिअरिंग अशा कितीतरी मिक्स्ड क्रॉस फंक्शनल जे आपण गोष्टी म्हणतो की मटेरियल सायन्स, नवीन नवीन मटेरियल्स जर तयार करत राहिलो आपण तरच आपल्याला आपले प्रोडक्शन आणखीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये सुविधा होणार आहेत. अशा पद्धतीने आपण आत्ता जे इथे एक प्रेझेंटेशन बघितलं याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. आणि आपण या अशा पद्धतीने जेव्हा प्रेझेंटेशन पुढे नेणार आहोत त्यावेळेला जर तुमच्या काही सूचना असतील, त्याच्यात आणखीन काय ॲड करायला पाहिजे तर त्या कळवा. त्या पद्धतीने आपण आपलं प्लॅनिंग करू आणि डिटेल सेशन्स आपण लवकरात लवकर चालू करू. धन्यवाद.